नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो अर्थात आपल्या परिचयाचा विषय आहे आणि गेल्या काही वर्षांपासून हिंदू धर्म, हिंदू या शब्दाची व्याख्या याविषयी अनेक प्रकारे बोललं जातं. मग राजकारणामध्ये त्याचा उल्लेख येतो, समाजकारणामध्ये उल्लेख येतो, धार्मिक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याचा उल्लेख केला जातो. त्यामुळे हिंदू धर्म किंवा हिंदू हा शब्द याविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मतं आपल्याला पाहायला मिळत असतात. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये, मुलाखतीमध्ये आपण हिंदू या शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे, त्याच्याशी जोडलेले वेगवेगळे जे पैलू आहेत त्याचा एक प्रकारे आढावा घेणार आहोत. वेगवेगळे जे मुद्दे आहेत जे एकूण देश पातळीवर सुद्धा चर्चेला असतात त्याचंही आपण एक प्रकारे लेखाजोखा इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध व्याख्याते, निरूपणकार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे. शेवडे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. अनेक वेळेला आपण या मंचावर बोललेलो आहोत वेगवेगळ्या विषयांवर. आजचा जो विषय अर्थात व्यापक आहे, तुम्ही त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंचांवर बोलत असता. तर सर्वप्रथम आपण हिंदू आहोत म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला वाटतं? काय त्याविषयीचं तुमचं विवेचन? बऱ्याच जणांना हा प्रश्न विचारतो बरं का. कारण कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने, म्हणजे आता गुढीपाडवा वगैरे, नववर्ष स्वागत यात्रा निघतात, तरुणाई जमते, एकत्रित होते, खूप गर्दी करते. तर अशा वेळेला मी तिथल्या काही जणांना विचारतो की आपण हिंदू आहोत, नेमके कोण आहोत, काय व्यवच्छेदक लक्षण काय आपलं? दुर्दैव आहे, आपल्याकडे नाही सांगता येते की मी हिंदू आहे म्हणजे मी नेमकं काय. म्हणजे मी टिळा लावतो म्हणून मी हिंदू आहे, मी माळा घालतो म्हणून मी हिंदू आहे, असं काही नाही आहे ना. माळा टिळा बाह्य गोष्टी झाल्या, त्या आहेतच. बाह्य चिन्ह असणं हे स्वाभाविक आहे. पण यापेक्षा जास्त मला असं वाटतं की जो आपल्यामध्ये असलेले दोष हे जाणीवपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न करतो तो हिंदू. पण आता काही जण असं म्हणतात की हिंदू हा शब्द फारसी शब्दकोशामध्ये का कोणत्या तरी शब्दकोशात, इराणियन का कोणत्या तरी, त्याच्यात म्हणे हिंदू या शब्दाचा अर्थ दिला आहे काळा, चोर आणि दरोडेखोर. आणि तुम्ही तर सांगता आम्ही हिंदू आहोत. म्हटलं हो, त्यांच्या शब्दकोशात अर्थ काय दिला याच्याशी मला काय घेणं आहे? आमच्या वर्तनाने आम्ही कसे आहोत ते दाखवून दिलेलं आहे जगाला. UN संघसारखा असू दे, फाय्यांसारखा असू दे, किंवा हे जे विदेशी लोक जे इथे आलेत त्यांनी भारताविषयी काय लिहून ठेवलेलं आहे, भारतातल्या या लोकांविषयी काय लिहून ठेवलेलं आहे की इथल्या घरांना कुलपतं सोडा पण कड्या पण नसतात. का? चोऱ्या नाही होत. म्हणजे एक व्यवच्छेदक लक्षण झालं आमचं की आम्ही इतके प्रामाणिक आहोत. अशा कितीतरी गोष्टी ज्या वेळेला विदेशी लोकांनी तुमच्याबद्दल लिहिलेल्या आहेत आणि तुमच्या गुणांची प्रशंसा केलेली आहे, त्यावेळेला असे आम्ही आहोत. मग कोणत्या शब्दकोशात काय म्हटलं आहे याच्याशी मला काय घेणं आहे? कारण मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की आज हिंदू म्हटलं जातं पण धर्माला नाव नाही, हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं की प्रत्यक्षात धर्माला नाव नाही, धर्माला नाव धर्म हेच असतं. मग काही ठिकाणी तुम्ही जयघोष ऐकत असाल, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. ही विशेषणं आहेत धर्माला असलेली. यातलं पहिलं घेऊ आपण. आर्य म्हणजे सुशिक्षित, सभ्य, सुसंस्कारित लोकांचा असलेला धर्म. आर्य या शब्दाचा अर्थ तो आहे. आर्य, द्रविड वगैरे यांचा संघर्ष वगैरे जगाच्या इतिहासातून बाद होऊन 50हून अधिक वर्ष होऊन गेली. आपल्याकडे अजूनही तसे शिकवलं तर ती गोष्ट वेगळी. पण आर्य या शब्दाचा अर्थ सभ्य, सुशिक्षित आणि सुसंस्कारित लोक म्हणून आर्य. सनातन, नित्य नूतन, जो कधी निर्माण झाला हे माहिती नाही आणि जो कधीही संपणार नाही असा. वैदिक, ज्या धर्मामधले लोक वेदांवर निष्ठा ठेवतात ते, म्हणून वैदिक. आणि हिंदू त्या मनाने अलीकडची आपली ओळख म्हणून हिंदू. त्यामुळे तुम्ही आर्य धर्म म्हणा, तुम्ही सनातन धर्म म्हणा, तुम्ही वैदिक धर्म म्हणा, किंवा तुम्ही हिंदू धर्म म्हणा,
फरक काहीही पडत नाही. हे सगळं सामावून घेतो तो आमचा धर्म आहे. त्यामुळे मी माझं आणखीन एक वेगळेपण आहे की माझ्या धर्मातली प्रार्थना, कोणालाही आम्हाला हे सांगता यायला पाहिजे की माझ्या धर्मातली प्रार्थना ही सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. ज्या वेळेला सर्वांचं कल्याण हो, म्हणजे फक्त हिंदू धर्मातल्या लोकांचं कल्याण हो आहे का, जगातल्या सगळ्यांचं कल्याण हो, ही इच्छा ज्या धर्मातले लोक व्यक्त करतात तो हिंदू धर्म आहे, तो मी आहे. आणि म्हणून निश्चित मला माझ्या धर्माचा अभिमान आहे की माझ्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे, माझ्या धर्मामध्ये सगळ्यांच्या कल्याणाची व्यवस्था आहे. आणि हे सगळं करणारा मी आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, असं माऊली म्हणतात. प्राणीजात म्हणतात, हां, हिंदू जात नाही म्हणत आहेत. म्हणजे परत सगळ्यांचं कल्याण हा जो भाग आमच्याकडे आहे ना, हा मला जगातल्या एका तरी धर्मात दाखवून द्या की ही जी प्रार्थना आहे विश्वकल्याण, त्याकरता तो माझ्या धर्माचा असायला पाहिजे, नॉट नेसेसरी तो कोणीही अस, पण तुझंही कल्याण हो, अशी सर्वसमावेशक भूमिका असलेला जो तो हिंदू, तो मी आहे, हे जगापर्यंत सांगता यायला पाहिजे आपल्याला, असं माझं म्हणणं आहे. बरोबर, छान पद्धतीने तुम्ही ते समजावलं की विश्वकल्याणाची भूमिका जी आहे ती आपली आहे. आता ही भूमिका असली तरी अनेक लोकांचं असं म्हणणं असतं किंवा त्यांच्या वर्तनातून दिसतं की हिंदू म्हणायचं झालं तर थोडीशी लाज वाटते की आपण हिंदू कसं काय सांगावं. म्हणजे अन्य धर्मियांचे सण म्हणा किंवा अन्य धर्मियांचे काय उत्सव असतील त्यात ते कदाचित सहभागी होतात, ते त्याच्याविषयी बोलतात, त्यांना शुभेच्छा देतात, पण हिंदू धर्माविषयी बोलताना कुठेतरी एक मागे पाऊल घेतात किंवा बोलत नाहीत किंवा कदाचित ते दुय्यम लेखत असावेत. काय नेमकी भावना असेल लोकांची अशी? नाही, एका परीने जर तुम्ही बघायला गेलात ना, तर ही चूक याच लोकांची आहे असं मला वाटत नाही. कदाचित यांचे आईवडील कमी पडले का संस्कार देण्यामध्ये? परत तेच आहे की हे दोष ना आधीच्या पिढ्यांकडे जातात की त्यांनी जर आपण हिंदू आहोत म्हणजे काय आहोत हे जर सांगितलंच नसेल, माझ्याकडे माझा धर्म काय सांगतोय, आमच्याकडे छोट्या छोट्या कथांमधून सांगितलेत की हो. पण आता आजी आजोबा एकत्र असण्याची संस्कृती पण संपत चालली आपली. पूर्वी ते नातवांना त्या गोष्टी सांगायच्या, रामायण महाभारतातल्या गोष्टी असोत किंवा तत्सम, ह्या संस्कार करणाऱ्या गोष्टी असायच्या. आता इतका जर संस्कार सगळं होणाऱ्या गोष्टी माझ्याकडे असतील तर मी हिंदू आहे हे म्हणायला लाज कसली वाटायला पाहिजे? बरं, मी जर माझ्या धर्मातल्या माझ्याच सणवारांच्या शुभेच्छा देऊ शकत नसलो तर मग इतरांच्या तरी देण्याचा मला काय अधिकार आहे? आणि केवळ इतरांच्याच देत असलो आणि माझ्या देत नसलो तर हा दुजाभाव का करायचा आपण त्याच धर्मात असताना? पण याच्यामध्ये काही जणांना त्याच्यामध्ये त्यांचे राजकीय हेतू असतात, तसे अजेंडा असतील, माहीत नाही. पण या धर्मात आपल्याला भगवंतानी जन्माला घातलं आहे याच्याबद्दल उलट त्याला धन्यवाद द्यायला पाहिजेत. कदाचित अशा लोकांना त्याची लाज वाटत असेल, कोणी सांगावं की कुठून जन्माला घातलं बाबा या धर्मामध्ये मला, असं जर वाटत असेल तर परत तेच की त्यांना भगवंतच वाचव. आता तुम्ही एक प्रकारे उल्लेख केलात की अजेंडा काही जणांचा असतो किंवा राजकारण करण्याचा त्यामागचा हेतू असतो. तर हिंदू म्हटल्यानंतर म्हणजे अनेक जण वेगवेगळ्या आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हिंदू असल्याचं दाखवतात. म्हणजे त्यांना हिंदू आहोत हे सांगण्याची आवश्यकता नसते, पण वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातून किंवा हे सगळं दाखवत असतात, आवडीने टाकत असतात, फोटो टाकत असतात. पण त्याच्यात कुठेतरी त्यांना हा अमुक एखाद्या पक्षाचा आहे किंवा अमुक एखाद्या विचारधारेचा माणूस आहे अशा पद्धतीने लेखलं जातं. तर ते कितपत योग्य आहे? हा बहुतेक मला असं वाटतं ना 2014 नंतर हे सगळं बदलायला लागले आणि ते तशी नॅरेटिव्ह सेट करण्यात आली की जणू काही 2014 नंतरच आम्ही हिंदू आहोत, याच्याबद्दल एक हिंदुत्वाची लहर वगैरे वगैरे वगैरे. पण हे बोलता बोलता या पुरोगाम्यांचे हे नॅरेटिव्ह सेट करता करता एक गोष्ट विसरले ते की पूर्वी ज्या वेळेला, त्याच्यापूर्वी मी तर अनेक वेळेला वेगवेगळ्या वाहिन्यांवरून गेलेलो आहे चर्चेकरता वगैरे, त्यावेळेला जर आम्ही सांगितलं ना की एखादी गोष्ट ही हिंदू धर्मात आहे किंवा एखादी नाही आहे
तर त्यावेळी सूत्रसंचालक चटकन आम्हाला विचारू शकायचं बरं का, की हिंदुत्वाचा ठेका काय तुम्हालाच दिलाय का? आता याच सगळ्यांनी हिंदुत्वाचा ठेका काय एका विवक्षित पक्षाला दिलाय का? कारण त्याच्यावरती आगपाखड करायची असते म्हणून जणू काही हिंदुत्वाचा ठेका त्यांनाच दिलाय. मग एखादा जर नास्तिक असेल, तरी तो हिंदू असतो आमच्याकडे, हां, एखादा आस्तिक असेल तर याचा अर्थ तो त्या विवक्षित पक्षाचाच असायला पाहिजे असं कोणी सांगितलंय? या देशात बहुसंख्य हिंदू राहत आहेत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. तसंच प्रत्येकाला आवडणारा पक्षही वेगळा असेल. त्यामुळे तो जर स्वतःच्या धर्माबद्दल आदराने बोलत असेल तर विवक्षित पक्षाचं लेबल लावण्याची गरज ही या डाव्यांना किंवा तत्सम लोकांना का वाटते? कदाचित त्यांच्या मनातली भीती आहे का? तर मग त्या पक्षातले लोक म्हणतील की ये डर अच्छा है, ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही याला उत्तर. बरोबर. आता नास्तिक हा तुम्ही उल्लेख केलात की नास्तिक व्यक्ती जे असेल तो हिंदूच असेल किंवा हिंदू असलेला माणूस नास्तिक होऊ शकतो. अन्य धर्मियात तशी काही सोय नाही आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये म्हणजे नास्तिक लोकांचा काही मेळावा वगैरे झाला आणि त्याच्यावरनं काही वाद निर्माण झाले. तर त्याच्यात प्रामुख्याने हिंदू धर्मातल्या देवी देवतांना, संतांना नावं ठेवणं म्हणजे नास्तिकत्व. तर तुमची काय व्याख्या आहे नास्तिकाची? आपल्याकडे नास्तिकवाद हा आहे. आम्ही सर्वदर्शन संग्रहाचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला सगळ्यात पहिलं आम्हाला नास्तिकवाद शिकवला जातो. चार्वाकवाद सगळ्यात पहिलं शिकवला जातो आम्हाला, आणि मग आम्ही क्रमाक्रमाने पुढे जातो. असं आहे की मूल जन्माला आल्यानंतर त्याला पहिल्यांदा मोंटेसरीतच टाकलं जातं, मग पुढे ते क्रमाक्रमानेच पुढे जातं ना, प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, मग कॉलेज, मग हायर एज्युकेशन वगैरे. तर तशी पद्धतच आहे, अभ्यासाची पद्धती तशीच असायला पाहिजे. तर ही आमच्याकडे पूर्वीपासूनची असलेली पद्धत. आता ह्याच्यातून ज्यांना कोणाला प्रगतीच करून घ्यायची नसेल त्यांना आम्ही काय म्हणायचं? बरं, पूर्वीचा तो नास्तिकवाद हा वेगळा आहे, न असती अमकी गोष्ट ही नाही आहे असं म्हणून तो प्रश्न उत्पन्न करायचा आणि समोरचा अधिकारी व्यक्ती त्याला त्या प्रश्नाचं उत्तर योग्य रीतीने समजावून सांगायचे. बरं, ह्याची समजून घेण्याची तयारी असायची बरं का. आजकालच्या ह्या लोकांची असते का? यांना फक्त आस्तिकांची खिल्ली उडवायची असते. नाही तर मला सांगा, नास्तिक मेळावा म्हणून कशाला घ्यावा लागतोय? आस्तिकांना असे घ्यायला लागत नाहीत, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या धर्मामध्ये नास्तिकवाद मान्य आहे त्या धर्मियांना शिवाय देण्यात काय फायदा आहे? ज्या धर्मात नास्तिक असूच शकत नाहीत तिथे बोलण्याची यांची हिंमत आहे? त्यांच्या श्रद्धांवरती बोलण्याची हिंमत आहे? त्यांच्या असलेल्या चुकीच्या गोष्टींवरती बोलण्याची हिंमत आहे? नाही आहे. कारण सर्तन से जुदा, भीती असते हो शेवटी. आणि हिंदू तसं काही करणार नाहीत, फार फार तर निषेध करतील. आता सोशल मीडिया आहे, त्यामुळे सोशल मीडियावरती 4 शिव्या घालतील. याच्याशिवाय काय करणार आहेत? गप्प बसतील. म्हणून यांचं फावतं आणि म्हणून हे फक्त हिंदूंनाच शिव्या देतात. कारण तेच आहे की कुछ डर अच्छे होते है, हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते घाबरून असतात. जे निर्भय आपण राहू असं सांगतात ते खरंच निर्भय कुठे असतात? असते तर इतर धर्मियांच्याबद्दल बोलले असते. तसं ते करत नाही. ही गंमत आहे. आणि म्हणून बरं, यात ही गंमत अशी की नास्तिकांना सातत्याने नास्तिक असणं चांगलं असं का सांगावं लागतं? एक गोष्ट लक्षात घ्या, मी बोलतोय, माझा तर आता टिळा वगैरे कायमचाच असतो, त्यामुळे सगळ्यांना माहिती की मी आस्तिक आहे. तुम्ही समजा नास्तिक आहात, तर तुम्हाला मला नास्तिक्य चांगलं आहे हे पटवून देण्याची आवश्यकता का वाटावी? मी कधी तुम्हाला सांगायला आलोय का की तुम्ही आस्तिक व्हा किंवा तुम्ही नास्तिक का आहात हे मी कधी विचारलंय का? नाही. मग यांनाही सांगण्याची आणि मोठमोठ्यांना आरडाओरडा करत बोलण्याची गरज काय? काही गरज नाही. तू नास्तिक आहेस ना, पाळ ना तुझ्या घरी. कोणी सांगितलंय? आम्ही जसं आमच्या घरी पाळतोय. आम्ही काही लोकांना आस्तिक व्हा असं उपदेश करायला जात नाही. तसंही तुम्ही करू शकता, पण तसं नसतं नास्तिकांचं. उलट आपल्या नास्तिकवादाचं एक काहीतरी भांडवल त्यांना मिरवायचं असतं. आणि मीडियामध्ये बराचसा हा वाद शिरलेला आहे, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते. ही प्रसिद्धी आस्तिकांना मिळते का? तर नाही मिळत. त्यामुळे सोपं काय, कोणाच्यावरही दुगाण्या झाडणं. त्यातही हिंदूंनी हिंदूंवर दुगाण्या झाडल्या की त्याला
अधिक मोठी हे मिळते, प्रसिद्धी मिळते. आता थोडंसं मी राजकारणात, मी विशेषतः महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे जर वळलं तर आता मध्यंतरीच धर्मस्वातंत्र्य विधेयक संमत झालं, मंजूर झालं आणि त्याच्यावरनं एक राजकारण झालं. तर धर्मस्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे त्या कायद्यामध्ये काय आहे किंवा याच्यात मी जाणार नाही, पण प्रामुख्याने असं पाहायला मिळते की, आणि त्याविषयी जोरदार चर्चा असते की लोकांना वेगवेगळी आमिषं दाखवली जातात आणि त्यातून हिंदू धर्मियांना फसवलं जातं, त्यांना वेगळ्या धर्मांमध्ये, कधी इस्लाममध्ये, कधी ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित केलं जातं. तर त्याला कुठेतरी एक प्रकारे वेसण घालण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. तर हे जे काही चाललेलं असतं, धर्म बदलण्याचं जे काही वेगवेगळे प्रयत्न केले जातात, लव जिहाद हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. तर हे सगळं याविषयी तुम्ही कशा पद्धतीने चिंतन करता? केरळ स्टोरी 1, केरळ केरळ स्टोरी. स्टोरी 2, बरोबर. जर हे असं घडत असेल तर ते चुकीचं आहे असं नाही वाटत. मग त्याकरता अशा प्रकारचं विधेयक आणावंच लागतं. पण याला लगेच काउंटर केलं जातं की तुम्ही हिंदू मुस्लिम करू नका. म्हणजे यात हिंदू मुस्लिम एवढंच हां, यात हिंदू मुस्लिम एवढंच कसं होईल? आपल्याकडे ख्रिश्चन पण राहतात, आपल्याकडे थोडेफार का होईना पण ज्यूज पण आहेत. मग ह्याला फक्त हिंदू मुस्लिम एवढंच कसं काय? म्हणजे याचा अर्थ ज्यांना कोणाला तोच रंग लावायचा आहे ते तोच रंग लावून आरडाओरडा करतात. कारण इथे लोकसंख्येच्या जर ह्याच्यात बघितलं तुम्ही प्रपोर्शनमध्ये, तर 1 नंबरचे हिंदू आहेत तर 2 नंबरचे मुसलमान आहेत, ह्याच्याकरता हे बोललं जातं. पण मग असं म्हटलं जात नाही. म्हणजे ज्या वेळेला अल्पसंख्या ह्याच्याबद्दल बोललं जातं ना, तेव्हा मला सांगा की अल्पसंख्याकाची नेमकी व्याख्या काय आहे हो? आणि मुसलमान खरंच या देशात अल्पसंख्या आहेत का? का हिंदू 1 नंबरचे बहुसंख्य असतील तर मुसलमान 2 नंबरचे बहुसंख्य आहेत? पण हे अशा पद्धतीने मांडलं जात नाही. जो मांडेल त्याच्याकडेही तो राजकारण करतोय की काय असंच बघितलं जातं. पण जर तुम्ही संख्या पाहिली, टक्केवारी पाहिली तर आपल्याला ते दिसतंय की उघड. अशा वेळेला जर कोणी कोणत्या धर्माचा कोणीही वापर करून जर लालूच, प्रलोभन, आमिष, धाकदपटशा तत्सम काही दाखवत असलं तर त्याकरता अशा प्रकारचं विधेयक आवश्यक आहे असं वाटत नाही का? बरं, त्यात धर्मस्वातंत्र्य म्हटलं आहे ना, ते सगळ्यांना लागू आहे ना, मग त्यात हिंदू मुसलमान करण्याचं काय कारण आहे? म्हणजे एखाद्या हिंदूने जरी तसं केलं तरीसुद्धा त्यालाही लागू आहेच ना. साकल्याने विचार करायचं नाही. कोणीतरी काहीतरी आणले ना, मग त्याला ठोकायचं. आज आपण देशस्तरावरती मला केंद्राच्या तिथे की केंद्र आज आपण कोणत्या परिस्थितीतून जातो हे बघत असताना, ज्या वेळेला केंद्रातलं सरकार ज्या ज्या काही गोष्टी राबवत आहे त्यातल्या खरंच ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे किंवा मोकळेपणाने स्तुती केली आहे. पाहायला मिळालं आहे का हो असं? तुम्हाला पाहायला मिळतं आहे आपल्याकडे का? चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानतच नाही आहे, कारण माझं राजकारण बिघडतं आहे असं मला वाटतं म्हणून. जे चुकत असतील त्याच्यावरती तुम्ही जरूर टीका करा, कारण तुम्ही त्याच करता, ही करायलाच हवी. पण वयम पंचाधिकम शतम आत असतो त्यावेळेला 100 आणि 5, पण बाहेरचं ज्या वेळेला संकट असतं त्यावेळेला आपण 105 ह्या पद्धतीने असायला हवं की नाही? तर तसं असताना असलेलं आपल्याला आज दिसतंय का? हे दिसत नाही आहे. अशाच प्रकारचे लोक हे या धर्मस्वातंत्र्य विधेयकाच्या विरुद्ध कोल्हेकोई करत राहणार. त्याला काय इलाज आहे? पण आज हिंदुत्वाबद्दल बोलायचं झालं तर देशभरामध्ये कशा पद्धतीचं जागरण झालेलं असं वाटतं? म्हणजे हिंदुत्व आक्रमक झालं आहे, काही जण म्हणतात हिंदुत्व आक्रमक झालेलं आहे किंवा हिंदुत्व सौम्य आहे. काय नेमकं तुमचं विश्लेषण त्याबद्दल आहे? मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणूनच सगळेजण गुण्यागोविंदाने राहतात. कारण मी हिंदू आहे म्हणजेच मी सहिष्णू आहे. कारण पूर्वीपासून वेगवेगळ्या विचारांना सामावून घेण्या इतका मोठेपणा फक्त हिंदू धर्मात आहे. दाखवा मला इतर धर्म वेगवेगळ्या विचारांना सामावून घेतले जातील असे नाही आहे. पण आम्ही फक्त माझाच धर्म मोठा आणि बाकीचे सगळे गौण आहेत असं म्हणत बसत नाही.
तुझा धर्म मोठा आहे असं तुला वाटतं ना, उत्तम, काही हरकत नाही. पण म्हणून माझा धर्म लहान आहे असं नाही ना, माझा धर्मही मोठा आहेच, ह्या मी मान्य करतोय हो. ह्या सगळ्याकडे तर जेव्हा आपण बघतो ना, त्यावेळेला लक्षात घ्या की हिंदुत्व उग्र बिग्र काही होत नसतं. मुळातच आम्ही सौम्य वृत्तीचेच आहोत. पण अरेला कार्य करण्याची जर वेळ आलीच तर तसं करावं लागतं. तशी वेळ कुणी आणली आहे? आज जेव्हा कोणी उग्र झालं का असं विचारतं, त्यावेळेला तशी वेळ कुणी आणली आहे हे मात्र बघितलं जात नाही. म्हणजे कोणातरी कन्हैयाची हत्या होते, त्यावेळेला इथली डावी इकोसिस्टीम गप्प का बसते? म्हणजे मरणारा कोण आहे, मारणारा कोण आहे याच्यावरती ठरवलं जातं का की निषेध कसा करायचा की नाही करायचा. ते हिंसा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सुद्धा हिंसाचाराचे बळी कोण आहेत आणि हिंसा करणारे कोण आहेत यांचे धर्म बघायचे आणि मग त्याच्यावरती ठरवायचं का आपलं राजकारण. हा दुटप्पीपणा या देशात इतकी वर्ष होत आला. किती वर्ष एखादा माणूस सहन करेल? कधीतरी त्याला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करेलच ना, कधीतरी त्याला उत्तर मिळण्याचा प्रयत्न होईलच ना. अशा वेळेला अरे तू सहिष्णू आहेस, तू उग्र होता कामा नये वगैरे वगैरे असं सांगण्यात काय अर्थ आहे? शेवटी असे ते अकबर बिरबलाची गोष्ट आपण वाचतो ना की त्या माकडीणीच्या हातात पिल्लू असतं आणि ते हौदामध्ये पाणी भरत राहतात. शेवटच्या क्षणाला आपणही बुडतोय असं म्हटल्यानंतर ती माकडीण शेवटी स्वतःच्या पिल्लाला सुद्धा पायाखाली घालते आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. हा सामान्य नियम आहे. हा की राहिलो ना, प्रत्येक वेळेला शांतच राहिलो ना. आज दिल्लीतलं जे उदाहरण आहे, प्रवीण कुमारची एक हत्या झाली होळीच्या एका कारणावरून, रंग उडाला आणि त्यावरनं ते झालं. पण शेवटी तिकडचा हिंदू समुदायाला शेवटी उसळून वर यावं लागलं आणि त्यातून जे काय पुढे झालेलं आहे ते आपण पाहतोय. त्यातही परत तेच झालं ना की याचे निषेध कोणी कोणी केले. तिथल्या नेते म्हणवणाऱ्या लोकांनी खरंच केले का सगळे पुढे येऊन? त्याही करता कोणाला पुढे यावं लागलं हेही सगळं आपण बघतोच आहोत. आज बांगलादेशाचा सुद्धा मुद्दा आला तेव्हाही बांगलादेशातल्या हिंदूंची जेव्हा हत्या होते, आता मध्यंतरी जे काय आंदोलन झालं जेनजीचं आणि तर त्यावेळेला इकडच्या हिंदूंनी आवाज उठवला, तर त्याच पद्धतीने दुसऱ्या लोकांनी पुरोगाम्यांनी किंवा डाव्यांनी आवाज उठवला नाही. पण तेच आता पॅलेस्टीनच्या बाबतीत आता दिल्लीला मध्यंतरी निदर्शनं झाली ना, इराणवरील हल्ले बंद करा आणि मोदींना शिवाय, जसं काही मोदीच करते इराणवरती हल्ले अशा पद्धतीने. त्यावेळेला तिथल्या लोकांनी जेव्हा विचारलं की बंगालमध्ये जेव्हा मुसलमान बांगलादेशमध्ये मारले जात होते त्यावेळेला तुम्ही असंच आंदोलन केलं का आणि का नाही केलं म्हणून, तो मुद्दा वेगळा आहे म्हणे. काय वेगळा आहे? काय वेगळा आहे? आज इराणी लोक मरत आहेत म्हणून तुम्ही आरडाओरडा करताय, बांगलादेशमध्ये हिंदू मरतच होते की. मुद्दा कसा वेगळा असेल? कारण तो मुद्दा वेगळा आहे असं तुम्हाला ठरवायचं आहे. लोक मूर्ख आहेत का हो? मला सांगा. तुम्ही ज्या वेळेला पॅलेस्टाईनवरती अन्याय होतो पॅलेस्टाईनवरती अन्याय होतोय वगैरे असं चित्र उभं करता, त्यावेळेला ज्या पॅलेस्टाईनी लोकांनी इस्रायली नागरिकांना पळवून नेलं, ओलीस म्हणून डांबून ठेवलं, त्याच्याबद्दल बोललात का हो काहीतरी? किंवा त्याचा निषेध तरी केला का? आम्ही तर मानवतावादी आहोत, त्यामुळे पॅलेस्टिनी मेले तरी आम्हाला दुःख आहे, इस्रायली ज्यू मेले तरी आम्हाला दुःख आहे, आत्ता इराणी मुसलमान मरत आहेत, शिया मुसलमान, तरी आम्हाला दुःख होतं आहे. पण हा मोठेपणा तुम्ही कधी दाखवलात का? त्याबद्दल तुम्ही कधी काही बोललातच नाही आतापर्यंत. ही अवस्था आहे. म्हणजे इराणकडून बाजूच्या अरबी राष्ट्रांवरही बॉम्बफेक होते, त्याच्यातही सुन्नी मारले जातात. त्यावेळेला तो निषेध होत नाही. मग हे आपल्याला प्रामुख्याने आता राजकारणात पाहायचं झालं तर आत्ता हे जे धर्मस्वातंत्र्य विधेयकाचा मी तुम्हाला उल्लेख केला, तर त्याला कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने पाठिंबा दिला. म्हणजे 2019 पासून जे चित्र बदललं आपल्या महाराष्ट्रात राजकारणाचं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक हिंदुत्वाच्या नेमकी विरोधातली भूमिका जी आहे ती घेतली आणि 1-2.5 वर्ष त्यांचं सरकार चाललं. त्यानंतरही त्यांची भूमिका कायम राहिली.
पण आता धर्मस्वातंत्र्य विधेयकाला त्यांनी नेमका पाठिंबा दिलेला आहे. ते कुठेतरी पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे येण्याची तसं असलं तरी उत्तम. पण या विधेयकाला जर त्यांनी खरंच असा मोकळेपणाने पाठिंबा दिला असेल तर आपण स्वागत करायला पाहिजे या गोष्टीचं. काय हरकत आहे? कारण अन्यथा आपण इतर राजकीय लोक बघतो जे इफ्तारी झाडतात. इफ्तारला तुम्ही सामील होता, आमचं काहीच त्याच्याबद्दल म्हणणं नसतं. सगळा मीडिया दाखवत असतो की इफ्तारमध्ये कसे सामील, आणि यात सगळ्या सर्व पक्षी आहेत, कोणालाही डावं उजवं करायला नको. हे लोक कधी दिवाळीचा फराळ असा आपण करूया असं कधी करतात का साजरा? सगळ्यांना घेऊन, हिंदू लोकांना घेऊन दिवाळीचा फराळ. तिथे आम्ही गेलो आहे, मग आम्ही वाटोळी टोपी नाही गांधी टोपी घालून गेलो आहे किंवा तत्सम गेलो आहे, असं कधी करताना दिसेल का हो तुम्हाला? यांच्यातलेच काही हिंदू नेते महाशिवरात्रीला महादेवावर दूध वाहणं म्हणजे दुधाचा अपव्यय आहे असं सांगणारे, त्या दिवशी स्वतः दुधाचे ग्लास घेऊन कधी गरिबांच्या वस्तीत गेलेत आणि गरीब मुलांना दूध प्यायला दिलं आहे. ठीक आहे ना, तुमची श्रद्धा नाही ना, महादेवावर व्हायचं नाही ना, नका भाऊ, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही काही तुम्हाला सांगायला आलो नाही की तुम्ही व्हायला या म्हणून. पण तुम्ही जे सांगता त्यावेळेला तुम्ही गरिबांच्या तरी मग वस्तीत गेला आहेत का? हिंदू सण साजरे करण्याकरता तुम्ही पुढे आलायत का? आमच्याकडे काही जण करतात, काही नेते, पण ते इव्हेंट असतात म्हणून करतात. म्हणजे दहीहंडी वगैरे, ज्याच्यातून मला प्रसिद्धी मिळणार आहे. म्हणजे त्या दहीहंडीत भगवंताचं नाव घेतलं जाण्यापेक्षा जर हिंदी गाणीच लागणार असतील आणि कोणत्या तरी हिरो हिरोईनलाच बोलवलं जाणार असेल आणि मग त्यांचा पक्षही सांगणार की हा पक्षाचा कार्यक्रम नव्हता, त्यांचा कार्यक्रम होता, आणि मग ही नेते मंडळीसुद्धा त्याचकरता कार्यक्रम करणार असतील, तर हे असे उत्सव नको आहेत आम्हाला. जे उत्सव ज्या करता आहेत त्याची व्यवस्थित माहिती लोकांच्यापर्यंत तो पोचायला पाहिजे. दही हंडी कशा करता होती, दही काला कशा करता होतो, तो काला एकत्र करून सर्व तो प्रसाद कसा वाटला जायचा, याच्यामध्ये काय वर्णभेद वगैरे असे नव्हते, कशा रीतीने तो सगळे मिळून खायचे. हा जो एकतेचा संदेश आहे ना, हा एकतेचा संदेश पोचायला पाहिजे असं नाही वाटत आपल्याला. पण असंही होताना दिसत नाही. तर ह्याला काय करणार? थोडंसं आणखी एक राजकारणाचाच प्रश्न विचारत होतो. म्हणजे आजकाल मी आता आपण पाहतोय भारतामधली जवळपास अनेक राज्य जे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारेचं सरकार आहे, त्यामुळे हिंदुत्व मांडणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक अनुकूल वातावरण आहे असं म्हटलं जातं. तर प्रत्येक ठिकाणी मात्र परिस्थिती वेगवेगळी आहे, कारण तिकडचा प्रत्येक मुख्यमंत्री जो आहे त्याची वागण्याची, कारभार करण्याची पद्धत वेगळी असेल. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ आहेत. तर तुम्ही त्याबद्दल कधी असा विचार करता का? म्हणजे राजकीय भलेही तुम्ही वेगळ्या हिंदुत्वाच्या व्यापक दृष्टीने तुम्ही विचार करत असाल, पण राजकीय जेव्हा येतो मुद्दा त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? मी खरं सांगू, मी या बाबतीत नाही विचार करत. कारण मला म्हणजे कठीणच होतं अशा प्रकारचा विचार करत बसणं. यापेक्षा आपण आपला समाज, परत आपला समाज म्हटलं तरी ह्याचा अर्थ आजकाल वेगळा काढला जातो. समाज म्हणजे माझा हिंदू समाज, तर याचा विचार करणं किंवा त्याच्याबद्दल लेखन करणं, बोलणं हे जास्त चांगलं वाटतं. कारण मला आजच्या पिढीला हे सांगायचं की आजच्या पिढीला आमचे लोक ज्या वेळेला म्हणजे आई वडील मुलांना विदेशात जेव्हा पाठवतात शिक्षणाकरता वगैरे, खूप मोठ्या प्रमाणावर जातात ना आपले लोक विदेशात. मला सांगा, हिंदू मुलं ज्या वेळेला विदेशात जातात त्यावेळेला आईवडिलांनी त्यांच्याबरोबर एखादा धर्मग्रंथ दिला आहे. आपल्या धर्मग्रंथाची काय आहे, किमान भगवद्गीता तरी दिली आहे. असं तुम्ही पाहिलेत किंवा ऐकलं आहेत का? आपली मुलं जेव्हा विदेशात शिक्षण घ्यायला जातात तेव्हा विदेशातले लोक त्या त्या धर्माचा ॲम्बॅसेडर म्हणून तुमच्याकडे बघतात आणि मग ती कुतूहलाने त्या मुलांना धर्माबद्दल प्रश्न विचारतात. यांना उत्तरं नाही देता येत का? कारण घरातले संस्कार आमचे संपत चाललेत. याला काय करणार होता? पूर्वी संध्याकाळच्या वेळेला घरचे सगळे एकत्रित बसून देवाजवळ दिवा लावताना कोणी भजन म्हणणं, पर्वचा, काही स्तोत्र ही एकत्रित रीतीने येऊन बसून म्हणण्याची पद्धत होती. हा एक संस्कार होता ना. देवाला नमस्कार करणं हा एक संस्कार होता ना.
सकाळी उठल्यानंतर आईवडिलांनाही नमस्कार करणं हा एक संस्कार होता ना. आता अवस्था अशी झाली की ज्या वेळेला परीक्षा असते त्यावेळेला बहुतेक घरातली माऊली आपल्या मुलाला सांगते की देवाजवळ अंगारा ठेवला आहे, तो लावून घे, आज परीक्षा ना, पेपर आहे ना, आणि घरात सगळ्यांच्या पाया पड. त्यामुळे त्याच्या मनावर संस्कार काय झाला आहे की परीक्षा असते त्यावेळेलाच सगळ्यांच्या पाया पडायचं असतं आणि देवाला नमस्कार करायचा असतो. का? हे जे लहानपणापासूनचे आमच्यावर संस्कार बिंबवले गेलेत. म्हणजे मला एकदा एका माऊलीने विचारलं होतं की मला माझ्या मुलीला रामरक्षा शिकवायची आहे, तर कशी शिकव? म्हटलं मला माहिती नाही. तर म्हणाल तुम्हाला येत नाही का? मला येते रामरक्षा. तर म्हणाले शिकवल्याशिवाय येते का? म्हटलं हो, शिकवल्याशिवायच येते. कारण माझ्या नकळत्या वयापासून संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना माझी आई मोठ्याने रामरक्षा म्हणायची. ती कानावर पडून पडून पाठ झाली आहे. जर आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणती स्तोत्र किंवा भजनं किंवा तत्सम काही यावं असं वाटत असेल तर आपण आधी ते म्हणायला पाहिजे ना मोठ्यांदा, तर उपयोग होतो. मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो की आता सत्तावन्न ते सावरकर हा मी 8-9 दिवसाच्या व्याख्यानांचा कार्यक्रम करत असतो. त्याची माझी सीडी पण आहे. एकाने मला सांगितलं बरं झालं ही तुमची सीडी आली ती. आता आजच्या पिढीला कळेल तरी की आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याकरता क्रांतिकारकांनी काय काय केलं, या क्रांतिकारकांचा इतिहास कळेल. त्यांना म्हटलं तुम्हाला माहिती आहे? नाही म्हणाले आम्हालाही माहिती आहे. म्हणजे पण जे आपल्याला माहिती नाही ते पुढच्या पिढीला कळेल हा तुम्हाला आनंद, पण आपण माहिती करून घ्यायला पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? किती मोठं दुर्दैव आहे मला सांगा. आणि याच्याबद्दल जर आम्हाला काही खेद खंत नसेल किंवा माझा मुलगा नाही माझ्या धर्मातलं शिकला तर काय बिघडलं असं जर म्हणायचं असेल तर मग आम्ही हातच जोडू. कारण आज जे मला दिसतंय भयावह चित्र, ते भयावह चित्र इतकं आहे की अमृतातही पैजा जिंकणारी माझी मराठी ही येत्या 50 वर्षात लुप्त होईल का? केवळ मराठीबद्दल बोलत नाही मी. हे आपल्या देशातल्या ज्या प्रमुख भाषा आहेत ह्या प्रमुख भाषा ह्यासुद्धा लुप्त होतील का अशी भीती वाटते. कारण प्रत्येकाची मुलं इंग्रजी माध्यमातच जात आहेत. का? हा इंग्लिशस्थान आहे का? हा हिंदुस्थान आहे ना? मला माझ्या माध्यमाच्या शाळेतून शिकायला लाज वाटते का? मला का इंग्रजी माध्यमाकडे वळावं लागतं आहे हा विचारच केला जात नाही आहे. आईवडील म्हणतात की पुढे ज्या वेळेला तो विदेशात जाईल, अरे मग त्याला प्रयत्न करू दे ना. प्रयत्न करू द्यायचे नाही आहेत का मुलांना? का आपल्याला असं वाटतं की मी मराठी मीडियममध्ये शिकलो आहे, तुम्ही पण कदाचित मराठी माध्यमातच शिकलेला असाल, तर पुढे जाऊन आपल्याला फार त्रास झाला का हो इंग्रजीचा? अभ्यास करावा लागला की करण्याची तयारी होती ना, म्हणजे तो त्रास नाही झाला. मी माझ्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं. आज मुलगा डॉक्टर आहे माझा, मुलींनी पत्रकारिता केलेली आहे. तर मग माझ्या मुलांवरच जर विश्वास नसेल, कारण माध्यमांतर करणं हे एका परीने तेच आहे ना. त्यामुळे भाषांतर हे सुद्धा धर्मांतर होऊ शकतं. हा धोका आम्हाला अजून दिसत नाही आहे. कारण माझ्या भाषेमध्ये माझ्या धर्माचे जे संस्कार माझ्यावरती होत आहेत ते अन्य भाषेतून नाही होणार आहेत आणि विदेशी भाषेतून तर नाहीच होणार आहे. मग जी वर्णमाला, मी असं समजतो आहे की आमची वर्णमाला मोस्ट सायंटिफिक लँग्वेज इन द वर्ल्ड, स्क्रिप्ट इन द वर्ल्ड इज देवनागरी अँड नो एनी अदर स्क्रिप्ट. पण आम्ही लॅटिन शिकतो आहे. लॅटिनमधली अक्षरं ती रोमन अक्षरं काय जी काही आहेत 26 त्यातले स्वर आम्हाला मधून काढायला लागतात. ए, ई, आय, ओ, यू. आमच्याकडे स्वर वेगळे आहेत. आमच्याकडे व्यंजनांचे प्रकार वेगळे आहेत. व्यंजनांचे गट आहेत. त्यांची आद्याक्षरं घेतली तरी क, च, ट, त, प असं काहीतरी घशातून बाहेर येते असं वाटावं. म्हणजे किती सायंटिफिक भाषा ही आहे. आम्ही सगळं सायंटिफिक बोलतो तोंडाने, पण मुलांना सायंटिफिक असलेली आमचीच स्क्रिप्ट हे आम्ही शिकवत नाही. देवनागरी आम्ही नाही शिकवत. ही आमची अवस्था झाली आज आणि याच्याबद्दल काहीही वाटत नाही. त्याला कारण शिक्षण क्षेत्र पण तसंच झालेलं आहे, करून टाकलं आहे कदाचित, की ज्याच्यामुळे मराठी माध्यमामध्ये मुलांना घालायला पालक घाबरतात की काय कोणास ठाऊक.
पण ह्या सगळीकडे जेव्हा मी साकल्याने बघत जातो ना, वाईट वाटतं. तर तुम्हाला वाटतं का की ह्यात काही बदल प्रयत्नपूर्वक केलं तर बदल होऊ शकेल का नाही आणि होणार? केवढं मोठं आव्हान आहे ते? का नाही होणार? की तुम्ही प्रयत्न केलेत तर बदल हा होऊ शकतो. आता तुम्हाला एक सांगतो, जगामध्ये काय इंटरनॅशनल स्कूल नावाचा प्रकार नसतो. भारतात आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात तर खूपच आहे इंटरनॅशनल स्कूल्स. मग त्यांच्या फिया काहीच्या काही ठेवलेल्या. बरं, आई वडील दोघंही कमावत आहेत म्हटल्यानंतर त्यांना त्या मजबूत फिया भरणंसुद्धा परवडतं. पण इंटरनॅशनल स्कूल्सला काय वेगळी शिंग असतात हो? बरं, जे जगात नाही ते केवळ भारतातच काय आहे याचा विचार नको का करायला? म्हणजे तुम्हाला मूर्ख बनवतात. कारण काय, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तसे हे झुकानेवाले आहेत आणि आम्ही झुकतोय. जर आम्ही खरंच सुशिक्षित आणि सुसंस्कारित असू तर आम्हाला या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. मग काही वेळेला आम्हाला खरं वाटायला लागतं की माझे स्वतःचे गुरु वरदानंद भारती हे त्यांच्या राष्ट्रसंरक्षण पोवाड्यामध्ये म्हणतात आणि सत्य परिस्थिती मांडतात. तीही काही जणांना बोचते. ते म्हणतात, जो जो हिंदू सभ्य सुशिक्षित तो तो भेकड तो होतो, सत्य बोलण्या सत्य ऐकण्या जीव तयाचा घाबरतो. आज आहे का आमची अशी परिस्थिती? हे बघायला नको? आम्हीच बघायला हवं आहे. दुसरं कोणीतरी माझी भाषा वाचवायला नाही येणार आहे. माझी भाषा ही मलाच वाचवायला हवी आहे. पण नाही आहे. मग आजकाल जेव्हा काही पालक मला सांगतात आमच्या मुलाला किंवा मुलीला मराठी वाचता येत नाही, तेव्हा मी विचारतो, तुम्हालाच झालं ना? म्हणून मूल तुमचंच ना, तुम्हालाच झालं आहे ना? कसं काय आपण सांगू शकतो की आपली भाषा येत नाही मुलांना? भाषा वाचता न येणं म्हणजे मी ज्ञानोबांना गमावतो, मी तुकोबांना गमावतो, मी रामदासांना गमावतो, मी अनेक मोठ्या कवींना गमावतो. मी गीतरामायणाचा आस्वादसुद्धा नाही घेऊ शकणार, कारण मला कळतच नाही आहे ती भाषा. जी माझी भाषा आहे तीच जर मला कळत नसेल आणि तिचा जर मी आनंद घेऊ शकत नसेल, उपयोग काय? याचाही विचार एकीकडे व्हायला पाहिजे. पण हेही विचार होताना दिसत नाहीत. त्याला काय करणार आहात तुम्ही? सरकारी स्तरावरून याच्यावरती प्रयत्न व्हायला पाहिजेत. नाही होताना दिसत आहे. आम्ही विदेशी, माझा एक गोष्ट लक्षात घ्या की कोणतीही भाषा शिकण्याला माझा विरोध नाही आहे. उलट माझं म्हणणं असे की अनेक भाषा शिकाव्यात. पण कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं झालं तर माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. हे तरी व्हायला पाहिजे. पण नाही दिसत आहे. आता या सगळ्यातून आम्ही बाहेर कसं यायचं? का आजही आम्ही विचारांनी गुलामच राहायचं आहे. 47 साली स्वराज्य मिळालं आहे आम्हाला, पण वैचारिक गुलामी जी ब्रिटिश ठेवून गेलेले आहेत त्याच गुलामीत आजही आपण वावरतोय का? ह्याचा लोकांनी विचार करायला हवा असं मला स्वतःला नेहमी वाटतं. बरोबर. तुम्ही हे आपण हिंदू या शब्दाची व्याख्या जी आहे ती एवढी व्यापक आहे की याच्यामध्ये सगळ्या भाषेचा सुद्धा संबंध येतो. आणि तुम्हाला गमत सांगतो की म्हणून मी म्हणतो की मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे. कारण माझी ही वर्णमाला आहे ना, ही पण भगवान गणेशांनी दिली आहे असं आमच्याकडे आमचा समज आहे. कारण त्याच्यामध्ये पुरावा दिला आहे असं मोठे लोक सांगतात, अधिकारी लोक सांगतात की त्याच्यात 3च अक्षरं अशी आहेत की जी वेगळ्या काना असलेली आहेत. गणश म्हणजे गणेशांनी आपलं नाव त्याच्यामध्ये गुंफलेलं आहे असंही सांगतात. तर मग इतकी शास्त्रशुद्ध भाषा ही ज्या माझ्या धर्मामध्ये आहे तो मी, आणि देवनागरी लिपी जशी माझी मराठीची आहे तशीच संस्कृतची पण आहे ना, ची लिपी एकच आहे. तर मग मला माझा धर्म, माझी भाषा, माझी संस्कृती हे सगळं एकात एक गुंफलेली कडी येतो, ही सगळी जिवंत राहायला पाहिजेत असं वाटतंच आहे. ह्यात वाद नाही. बरोबर. हा सगळा विषय तुम्ही म्हणजे केवळ एखाद्या मुलाखतीतून हा लोकांपर्यंत मांडता येणं शक्य नाही आहे. आणखी अनेक भाग याचे होऊ शकतात. पण तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपण हिंदू या शब्दाची व्याख्या काय, आपण स्वतःला हिंदू का म्हणतो, इथपासून सुरू झालेला प्रवास हा भाषेपर्यंत येऊन पोचला. आणि सगळं कसं सर्वसमावेशक हा धर्म आहे हे दाखवणारं एक प्रकारे तुमचं विवेचन होतं.
तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावर हा अशा पद्धतीने प्रकाश टाकलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. वंदे मातरम. वंदे मातरम. तर मित्रांनो, आत्ताच आपण डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याशी हा संवाद साधला. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.